नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या आजची बातमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात. एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता आपला संप अखेर मागे घेतला, कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500ची वाढ करण्यात आली आहे. 2021च्या वाढीच्या फरकानुसार आता 6,500पर्यंतची वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची 5,000 वाढवण्याची मागणी होती, मात्र आता 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत ही महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 6,500 पर्यंतची वाढ. हे चित्र नेमकं कसं असेल ते आपण पाहतोय. 2021 मधली पगारवाढ जर 5,000 असेल, त्यामध्ये आता 1,500 रुपये वाढ होऊन ती 6,500 पर्यंत असणार आहे. तर 2021 मधली पगारवाढ 4,000 असेल, त्यामध्ये 2,500 रुपये वाढ होऊन ती पगारवाढ आतापर्यंतची 6,500 इतकी असणार आहे. तर 2021 मधली पगारवाढ जर 2,500 रुपये असेल, त्यामध्ये 4,000 ॲड केले जातील आणि ती पगारवाढ 6,500 रुपये इतकी असणार आहे. पूर्वी 5,000 रुपये दिला होता, त्यांना 1,500 रुपयाची वाढ केलेली आहे. ज्यांना पाठीमागे 4,000 दिले होते, त्यांच्या पगारामध्ये 2,500 मूळ पगारामध्ये वाढ केलेली आहे. आणि ज्यांना पूर्वी 2,500 दिले होतं, त्यांना 4,000 रुपयाची भरघोस वाढ त्यांच्या मूळ पगारामध्ये दिलेली आहे. ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, तर सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात, ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी 2,000 कर्मचारी काही घरी बसलेले आहेत, मागचे 6 महिने 1 वर्ष छोट्या केसेससाठी आहे. 100 रुपयाची केस असेल, 50 रुपयाची असेल, 20 रुपयाच्या केससाठी असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्यांना कामावर घ्या, या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे. यानंतर ही परिस्थिती फक्त 2020 पासून 24 पर्यंतचे जो ॲरियस होणार आहे, थकबाकी होणार आहे, ती पण त्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 6,500 रुपये पगारीत वाढ केलेली आहे. ती वाढ सरकारने स्वतःहून केलेली आहे. त्या जे संघटना होत्या शरद पवारांच्या, त्यांच्या म्हणण्यावरती वाढ केलेली नाही, स्वतःहून सरकारने वाढ केलेली आहे. 7वा वेतन आयोगाची जी मागणी आहे, ती जनसंघाने लावून धरलेली आहे. आणि जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसेही वाढवलेले आहेत 6,500. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे मी जाहीर आभार मानतो. आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगतो की आपण आपल्या उदयजी सामंत साहेब, त्यांची तर फार प्रमुख भूमिका होती की त्यांना एसटी कर्मचाऱ्याची नाडी पण माहिती आहे आणि प्रश्न पण माहिती आहेत. त्यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली आणि म्हणून नामदार उदयजी सामंत साहेबांचे मी खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि कर्मचाऱ्यांना अपील करतो की बाबांनो, आपण आपल्या सेवेमध्ये खंड पडून द्यायचं नाही, आपण कामाला जायचं.